मागच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जाती सुरू केल्यात, त्याला इंग्रजीमध्ये पार्ट ऑफ स्पीच म्हणतात. तर पार्ट ऑफ स्पीचमध्ये पहिली आपण नाउन बघितली. आज आपण डिटेलमध्ये बघणार आहे त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत. तर पहिला प्रकार आहे प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउनला इंग्रजीमध्ये विशेष नाम म्हणतात. आता विशेष नाम ह्या शब्दामध्येच जो विशेष आहे त्याला विशेष नाम म्हणतात. तर विशेष कसं, म्हणजे त्याचं उदाहरण बघूया आपण. ते पहिलं म्हणजे आता हा बॅटमॅन दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, तर हे ह्याचं एक विशेष नाम आहे. बॅटमॅन हा एक ॲव्हेंजर आहे. तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहितीच असेल, 8वी आणि 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना. तर बॅटमॅन हा एकच आहे. सगळीकडे कुठे पण गेलात जगामध्ये तर तुम्हाला बॅटमॅन हा एकच. तर हा बॅटमॅन हे झालं प्रॉपर नाउन. दुसरं आपण उदाहरण घेऊया, कारण की प्रॉपर नाउनमध्ये वस्तू, त्यानंतर व्यक्ती, त्यानंतर जागा इत्यादी गोष्टींचं असलेलं विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन. आता दुसरं उदाहरण घेऊ इच्छिते. तुमचं वाजेगाव, वडगाव, पिंपळगाव ही जी गावं आहेत ती एकच गाव आहे ते त्या नावाचं, त्याच्यामुळे त्याला विशेष नाम आपण असं म्हणू शकतो. जर आपण नाव घ्यायचं असेल तर केदारनाथ आहे, त्यानंतर शिवशंकर आहे, शिवकन्या आहे. हे जे वाक्य आहेत, म्हणजे हे जे शब्द आहेत जे विशेष वापरले जातात एका व्यक्तीसाठी, एका जागेसाठी किंवा एका वस्तूसाठी, त्याला प्रॉपर नाउन म्हणतात. तर आज तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी द्यायची आहे मला. लक्षात घ्या बघा, ग्रामरचे खूप सारे व्हिडिओज आहेत आणि इयत्ता पहिलीपासून तुम्ही ग्रामर शिकताय तरीही तुम्हाला ग्रामर का येत नाही? कारण की तुम्ही त्याचा वापर करत नाही. तर तो वापर करण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आज मी तुम्हा सगळ्यांना देणार आहे. ती ॲक्टिव्हिटी अशी आहे की तुम्ही एक साधारणतः 10 प्रॉपर नाउन घ्या आणि त्याच्यापासून वाक्य बनवा. उदाहरणार्थ, माय नेम इज अर्चना, आय लिव्ह इन वाजेगाव, दिस इज अ कॅट अँड दॅट इज अ लॉयन. अशा पद्धतीचे काही 10 वाक्य तुम्ही तयार करा आणि ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकतात, कमेंट करू शकतात. तर नामाचा पहिला प्रकार प्रॉपर नाउन आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे आणि त्याची काही उदाहरणं सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून तिथे टाईप करावीत. आणि व्हिडिओज पुन्हा आपण पुढचा व्हिडिओ पुढच्या नामाच्या प्रकारावर टाकणार आहेत. थँक्यू सो मच.